नमस्कार, विजय नलोडे मल्टीप्लायर मार्गदर्शक. तर आज वराडी गावामध्ये हिंगोली जिल्ह्यामध्ये. तर आज आपले हे गजू भाऊ मस्के वराडीचे आहेत. यांना आज जे ऊसाचा पाहूत आपण. तर गजू, नाव तुमचं? माझं नाव गजानन शेषराव मस्के, वराडी, तालुका जिल्हा हिंगोली. तर मी मागच्या वेळेस घेतलं होतं मल्टीप्लायर. मागच्या डोसला दिलं होतं. एकरी समजा 1 किलो टाकलेलं आहे. तर जास्त टाका पाहिजे होतं, मग तर थोडं कमी झालं. मग आपलं प्रमाण मी अनुभव घेण्यासाठी फक्त टाकलं. बरोबर. यावेळेस आता तिसऱ्या डोसला मी एकरी 2 किलो टाकणार आहे. तर आता आपण हे ऊसाची लागवड कधी केलेली? ही ऊसाची लागवड आहे बघा, नोव्हेंबरच्या 1 तारखेला पहिल्या आठवड्यात. बरं, नोव्हेंबरमध्ये लागवड आहे. हो. तर आता किती महिने झाले लागून? आता हे 6 महिने चालू आहे की 6 महिन्यात. रनिंग. तर आता हे ऊसाची क्वालिटी तुम्ही पाहू शकता. तर किती फुटवा ऊसाचा फुटवा जवळपास 10-12 फुटवा आहे. आणि कांडा किती आहे? कांदा तुमच्या समोरच मजबूत आहे. कांडा पाहू शकतो आपण. 6 महिन्यातला ऊसाचं कांड आणि 1 2 3 4 5 6 7 8 9 10 10 कांडे. 11 कांड्यावर आहे. 11 कांड्यावर आहे 6 महिन्यामध्ये. आणि फुटवा जवळपास 10 ते 12च्या वरील फुटवा आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 14 फुटवा आहे. तर आणि ऊसाची सरासरी 12-13 फुटवा राहू शकते. बरोबर, 12 13 14च्या जवळपास फुटवा आहे. आणि तुम्ही जे ऊस मल्टीप्लायर वापरलं आणि गेल्या वर्षीचा ऊस आणि या वर्षीचा ऊसात काही फरक जाणवायला? यावर्षीचा रिझल्ट चांगला वाटायला. ऊसाची हाईट पण चांगली आहे, जाडी पण चांगली आहे, कांड्याची साईज पण चांगली आहे. बरोबर. तर आता तुमचे जे ऊसाचं कारखान्यावर तुमच्या माध्यमातून जे बरेच शेतकरी आहेत ऊसाचे, तर ज्याने मल्टीप्लायर नाही वापरला आणि वापरला, त्यात काही शेतकऱ्यांचा फायदा होऊ शकते? शेतकऱ्यांना तर अवश्य वापरायच पाहिजे. एकदा अनुभव घेण्यासाठी थोडं का होईना मात्र थोड्या प्रमाणात वापरायला पाहिजे. जे शेतकरी मल्टीप्लायर आणि जे रासायनिक जर खत कमी केलं, थोडं कमी करायचं ना. रासायनिक खताचा समजा 1-2 पोत्याचा डोस कमी करायचा आणि मल्टीप्लायर घ्यायचं त्याच्यामध्ये. मी तेच केलं की मागच्या वेळेस. तर खत कमी करून मल्टीप्लायरचा रिझल्ट चांगला आहे. तुम्ही समाधानी आहात? हो. तर बाकी जे शेतकरी वापरतील तुमच्या माध्यमातून किंवा इतर, तर त्यांचा फायदा होऊ शकते. हो, 1 नंबर रिझल्ट आहे. मल्टीप्लायरचा गेल्या वर्षी जे ऊसाचा किती टन निघला होता तुमचा? गेल्या वर्षी काय 35-40 टनाचा ॲव्हरेज आलता. एकरी चांगला येईल असं अपेक्षा. या वर्षी चांगला येण्याची अपेक्षा आहे. हा. आणि किती एकर ऊस आहे तुमचा? माझा आहे 5 एकर आहे इथे आणि तिकडे आहे 3 एकर. बरं, म्हणजे 8 एकर ऊस तुमचा आहे. आणि तुमच्या माध्यमातून जे काही शेतकरी आहेत कारखान्यावर, त्यांचं किती आहे तुमच्या हातावर ऊस? जवळपास 500-600 हेक्टर आहे. 500-600 हेक्टर ऊस. तर जे शेतकरी मल्टीप्लायर वापरतील त्यांचा फायदा होणार. हा. आणि तुम्ही किती शेतकऱ्यांना सांगू शकता? तर आपल्या संपर्कात जेवढे आले तेवढे सांगू की. बरं बरं, तरी पण बरेच शेतकरी आहेत. चालेल. थँक्यू. हे ऊसाचा कांडा पाहू शकता. एकसारखी साईज आहे. फुटवा 10 पासून तर 14 पर्यंत फुटवा आहे. जाडी आणि इथून पुढे आणि 4 ते 5 महिन्यानंतर अनेक ऊसाची जाडी आणि कांड्याची साईज आणि ह्याच्यात वाढ होणार आहे.